ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यामधील खोलमारा गावचे श्री अमृतजी मदनकर यांच्या शेतावर आलेलो आहे. आपण जर खरं पाहिलं तर भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धान पिकाची लागवड केली जाते. तर या धान पिकासोबतच इतर पिकंसुद्धा या ठिकाणी घेतले जातात. त्यामध्ये भाजीपाला पिकाची सुद्धा काही ठिकाणी लागवड होते. परंतु आता जर आपण पाहिलं तर अमृत मदनकरजी यांनी धान पिकासोबतच त्या ठिकाणी भाजीपाला पिकामध्ये कारली या पिकाची लागवड केली आणि त्यांनी या पिकाची लागवड करून विविध प्रकारच्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय उत्कृष्टपणे या पिकामध्ये उत्पन्नसुद्धा मिळवलं आणि त्यामध्ये त्यांना इतर पिकाप्रमाणेच या पिकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर लाभ झाला. आपल्याकडे किती जमीन आहे एकूण? माझ्याकडे 4.5 एकर जमीन आहे. आणि यामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे पिकाची लागवड करता? मी संपूर्ण जमीनचं 4.5 एकरही भाजीपाल्यामध्ये आणली आहे, धान पिकाला वगळून. तर याच्यामध्ये कारले, चवळी, काकडी आणि भेंडी वगैरे म्हणजे 3-4 पिकं घेत असतो. वर्षभर माझ्या भाजीपाल्याचं हे पिकं चालत असतात. आणि मी जवळपास 2010 पासून या भाजीपाल्याच्या पिकामध्ये ओढलो. पूर्वी धानच पीक व्हायचा, मात्र धानापासून मला जी पाहिजे ती उन्नती होत नव्हती आणि त्याच्यामुळे धान पिकाऐवजी भाजीपाल्याचे पीक आपल्याला फायदेशीर कसे राहील हा अभ्यास करून, कृषी विभागाचा सल्ला घेऊन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मी भाजीपाल्याची शेती 2010 मध्ये सुरू केली. आज माझ्याकडे अर्धा एकर सुरुवातीपासून आता 4.5 एकरपर्यंत माझ्या भाजीपाल्याचे उत्पन्न घेणे सुरू आहे. ह्यामध्ये जवळपास 4.5 एकरमध्ये मी दरवर्षी खर्च वजा जाता 50% नफा असते. याच्यामध्ये खूप म्हणजे 100% नफ्याच्या मागे नाही, 50% नफा जर घेतला तर जवळपास मला एकरी 1.5 लाख रुपये नफा होत आहे खर्च वगळता. तर 4 एकर समजा 4-1.5-6 लाख रुपये मला मिळाले तरी मी याच्यामध्ये सफिशियंट आहे. साऱ्या गोष्टी आपण याच्यामध्ये करू शकतो. धानामध्ये खर्च वगळता 10,000 ते 15,000 रुपये एकरी नफा मिळते आणि त्यामुळे मी धानाची शेती परवडत नाही म्हणून मी भाजीपाल्यामध्ये आलो आहे आणि मी यामध्ये सक्सेस पण आहे. तरी शेतकरी बांधवांनी धानाऐवजी भाजीपाल्याची शेती खरंच करायला पाहिजे. तर मदनकरजी, आपण आता कारली पिकाची लागवड केली, त्यामध्ये मल्चिंग तुम्ही टाकलेली आहे. तर या नेमका मल्चिंगचा काय फायदा होतो? मल्चिंग सर यासाठी टाकावं लागली आपल्याला की जे तण उगवतात, आपण तण तेवढा काढू नाही शकत आणि अर्धे आपला अन्न तणच खाऊन टाकते. तणानं जास्त अन्न खाऊ नये म्हणून आपण मल्चिंग टाकली गेली आहे. म्हणजे अर्ध्याला आपल्याला त्याच्यामध्येच खर्चाची बचत होऊन जाते. आणि या कारली पिकामध्ये आपण पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन कशा प्रकारे करता? आपण कारल्या पिकामध्ये ड्रीप सिस्टम लावला आहे. ड्रीप सिस्टममुळे थेंब थेंब डायरेक्ट झाडाला पाणी पाहिजे त्यावेळी पाणी त्याच्या उपयोगितेनुसार पाणी दिले जाते. त्याच्यामुळे झाडाची जी वाढ आहे ती जोमदार असते. पाहिजे त्यावेळी आपण खते देऊ शकतो आणि पाहिजे त्यावेळी त्यांना पाणी देऊ शकतो. ते पण जीव आहे, त्या जीवाला आपल्याला माणसासारखा पाणी पाजायचं आहे. त्याच्यामुळे खते आणि पाणी हे वेळोवेळी देता येईल आणि त्यामुळे आपली जे झाडाची जोमदार वाढ
जे फलधारणा असेल ते व्यवस्थित होईल आणि याच्यामुळे आपण ह्या मल्चिंग आणि ड्रिपचा वापर केलेला आहे. एक महत्त्वाचा पुन्हा विषय होता की आता या पिकावर इतर पिकाप्रमाणेच कीड आणि रोग सुद्धा येत असतील. येस. तर त्या कीड आणि रोगाचं व्यवस्थापन आपण कशा प्रकारे करता? हा, बरोबर. तर आम्ही सुरुवातीला मल्चिंग ड्रीप पण लावलीच, मग याला प्रोटेक्शन कवर म्हणून क्रॉप कवर लावला. क्रॉप कवर म्हणजे जवळपास 5 फूट 5.25 फूट उंचीचा असते. त्याच्यामुळे जे बाहेरची कीड आहे ती त्या झाडावर येत नाही, ते पूर्ण झाकून असते आणि 5.25 फूटपर्यंत आपल्याला फ्लावरिंग येईपर्यंत आपण जवळपास 1.5 महिना ठेवतो त्याला. 45 दिवस, 40 ते 45 दिवसपर्यंत आपण त्याला कवरमध्ये ठेवतो. म्हणजे जे किडी आणि बाकीच्या रोगांचा जो प्रादुर्भाव होणार आहे तो त्याच्यावर होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये पण आपण खर्चात बचत होऊ शकतो त्या क्रॉप कवरमुळे. तो प्रोटेक्शन आहे त्यांचा. तर या पिकामध्ये जे काही तंत्रज्ञान आपण वापरतो त्याच्यामध्ये विविध प्रकारचे वाण असो किंवा कीड रोग व्यवस्थापन असो किंवा खत व्यवस्थापन असो किंवा इतर जे काही तंत्रज्ञान आहे, तर याविषयीची तांत्रिक माहिती आपल्याला नेमकी कुठून मिळत असते? पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला KVK साकोली मार्फत आम्हाला मिळत असते आणि पुन्हा तालुका कृषी अधिकारी लाखांदूर यांच्याकडून पण आम्हाला माहिती मिळत असते. तर या कारली पिकामध्ये आपण आता बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारे आपण त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. तर आपण हा जो उत्पादित केलेला माल आहे हा आपण कोणत्या बाजारपेठेमध्ये विकता, त्याचं आपण कशा प्रकारे व्यवस्थापन करता याविषयी थोडं आम्हाला सांगा. बरोबर. तर पिकवणे जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा मार्केटिंग पण महत्त्वाची आहे. आपणाला समजा आपण मालच खूप पिकवलं ना मार्केटिंगच बरोबर नसेल तर त्याच्यामध्ये पण शेतकरी हवालदिल होऊन उत्पन्नामध्ये कमी पडते. तर पिकवला आपण जो पिकलेला माल आपणाला भंडारा मार्केटिंग आहे 50 किलोमीटरवर, तर आम्ही इथून पिकअप भरून आपला भंडाऱ्याला नेतो आणि डायरेक्ट विक्री करतो तिथे. त्याच्यामुळे आम्हाला इथला जो खर्च आहे तो कमी होऊन आमचा उत्पन्नात भर पडते. आपण आता पाहता की आपण फक्त कीड व्यवस्थापनामध्ये रासायनिक कीटकनाशकाचाच बहुधा वापर करतो, परंतु एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा सुद्धा आपण वापर करताना दिसता. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅप्स किंवा आपण ज्याला सापळे म्हणतो याचा सुद्धा वापर करताना दिसता. तर याचा नेमका कसा फायदा होतो आपल्याला? किडींचा जर प्रादुर्भाव जास्त वाढत असेल तर आपण ट्रॅप, येलो स्टिक ह्या वगैरे लावून आपण त्यांचा म्हणजे प्रमाण कमी करू शकतो. जसा मक्षिकारी आहेत, मक्षिकारी त्या ज्या माश्या असतात त्या डंक मारणाऱ्या त्या पूर्ण त्या सापड्यामध्ये येऊन पडतात. म्हणजे आपणाला जास्त जो रासायनिक वापरावा लागत होता तो कमी होऊन आपल्या खर्चात पण बचत होते आणि खर्चात बचत होऊन आपले म्हणजे पीक पण चांगले राहते आणि त्याच्यामध्ये आपण फायदेशीर असतो. आता आपण जर कारलीचा विचार केला तर हे तोडे करताना आपण काय काळजी घ्यावी? आपला हप्त्याचा 1 तोळा असते. हप्त्याचा 1 तोळा असते तर आपण जसा औषधच मारायची आहे तर आज औषध मारून 1 हप्त्यानं तोडायचा आहे. म्हणजे त्याचा जो प्रमाण आहे तो कमी होऊन जो साईड इफेक्ट होणार आहे खाणाऱ्यांवर तो होणार नाही. आपल्या शेतामध्ये जे पीक लावलेलं आहे कारली, यासोबतच अजून आपण भाजीपाला पिकामध्ये कोणकोणती लागवड केलेली आपल्या क्षेत्रामध्ये? हां, कारलीच्या ऐवजी आम्ही काकडी लावली आहे, चवळा लावला आहे लंबवाला, चवळी पण लावतो आम्ही उन्हाळ्यामध्ये. म्हणजे 5व्या-6व्या महिन्यात अशी निघेल या हिशोबानं. म्हणजे आम्ही मार्केटिंगच्या हिशोबानं ते पिकं बदल करत राहतो. आता आपण भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर इथे पाऊस जो आहे हे साधारणतः 1330 mm साधारणतः पडत असतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून सुद्धा आपण या पिकांची लागवड करताना नेमकी कोणकोणत्या प्रकारची काळजी घेता किंवा कोणती पद्धत वापरता? तर ह्या जास्त पावसाचा एरिया असल्यामुळे आम्हाला ते जमीन सपाटीकरण जे आहे ते स्लो करावं लागते. म्हणजे पाणी येणारा वरचा जो पाऊस आहे हा बांध्यात साचून राहू नये यासाठी स्लोप करावं लागते. म्हणजे स्लोप केल्यामुळे तो पाणी काय साचत नाही, मग त्याचा तो साईड इफेक्ट म्हणजे विकार काय होणार नाही आणि आपला पीक जसंच्या तसं राहील. म्हणजे त्याला चांगला पीक देण्यासाठी तो उत्कृष्ट राहील. आपण या भाजीपाला पिकामध्ये सेंद्रिय खताचा वापर करता का? जसं आपण शेणखत म्हणा किंवा गांडूळ खत म्हणा किंवा इतर जे सेंद्रिय खत आहे याचा वापर आपण कसा करता आणि त्याचा उपयोग काय होतो? जवळपास हेक्टरी 10 गाड्यामध्ये 10 ट्रॅक्टर शेणखत आम्ही दरवर्षी वापरतो. शेणखताचं खूपच जरूरत आहे.
कारण रासायनिक आपण मारून मारून जमिनी खराब होत आहेत, त्यामुळे आणि त्याचा साईड इफेक्ट त्या मालावर होते आणि तोच माल आपण खातो, म्हणजे अप्रत्यक्ष आपण विष खातो. त्याच्यामुळे शेणखत, गांडूळ खत हे सरीवरंब्यावर आम्ही टाकतो डायरेक्ट, आणि तो त्याला लवकर लागते आणि त्याच्यामध्ये आमची रासायनिक खताची बचत होते. तर एक नवीन आता एक कॉन्सेप्ट आहे जिला आपण नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती म्हणतो. त्यामध्ये आपण रसायनाचा वापर करत नाही. तर यामध्ये आपण समजा कीड व्यवस्थापन असेल तर त्या ठिकाणी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क याचा वापर करतो. तर तुम्ही सुद्धा या शेतीमध्ये कशा प्रकारे याचा वापर करता, निंबोळी अर्क किंवा दशपर्णी अर्काचा? 100% आपण रासायनिक खतांचा वापर करायचा नाही आहे किंवा रासायनिक औषधांचा पण वापर करायचा नाही आहे. तर निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क जे जैविक आहेत ते पण वापरावं लागते. आपण नुसत्या रासायनिकवर होऊन चालणार नाही. तर 50% आम्ही असे जैविक पण वापरतो. आमची माती आमची माणसं. भाजीपाला पिकाचं जर अर्थकारण बघितलं तर त्याच्यामध्ये आपण जर याची तुलना भात पिकासोबत केली तर तुम्हाला नेमकं या मागील काही वर्षामध्ये तुम्ही भाजीपाला पिकं घेता, तर नेमकं तुम्हाला काय फायदा वाटला भाजीपाला पिकाचा? आपण आता मागील काही वर्षापासून भाजीपाला पिकं घेता. अगोदर आपण धान पीक घेत होता, परंतु आता नेमकं तुम्हाला या धान पिकामध्ये उत्पन्न जे मिळत होतं आणि भाजीपाला पिकामध्ये जे काही उत्पन्न मिळते याच्यामध्ये नेमकं काय तुम्हाला आर्थिक बाब जाणवली? बरोबर आहे सर. तर धान पीक आणि भाजीपाला पीक याच्यामध्ये तुलनाच होऊ शकत नाही. धान पीक हा मोजका असते, भाजीपाला आपण कितीही काढू शकतो, आपल्याला बंधन नाही. भाजीपाल्यामध्ये आपण किती भाजीपाला काढू शकतो. आम्ही आत्तापर्यंत 15 टनपर्यंत कारले काढले आहोत एकरी. हेक्टरी 30 म्हणजे 45-42 टनापर्यंत आम्ही हेक्टरी जातो आणि आम्ही हा जवळपास 3-4 वर्ष झाले हा आकडा आमचा पार होत आहे. तर तुम्ही ॲव्हरेज जर पकडला तर 20 रुपये किलो कारले गेले तरी 15 दुने 30, 3 लाखचे कारले होते. जवळपास 3 लाखचे कारले तर 1.5 लाख रुपये समजा आम्हाला ॲव्हरेज नफा हे झाला खर्च, तरीसुद्धा आम्हाला 1.5 लाख रुपये नफा वार्षिक म्हणजे 6 महिन्यामध्ये होते. तर 6 महिन्यामध्ये हा धान पीक जवळपास 15,000च्या वर उत्पन्न म्हणजे नफा देत नाही. खर्च वगळता फक्त 15,000 रुपये 6 महिन्याचे देते, म्हणजे त्याला जगूही देत नाही ना मरूही देत नाही. आणि म्हणून शेतकरी बंधूंना अशी माझी विनंती आहे की आपण धान पिकाऐवजी भाजीपाल्याचा थोडासा तरी क्षेत्र आपण वाढवावा आणि याच्यामध्ये आपण आपल्या उन्नतीमध्ये हातभार लावावा. आपण आपल्या क्षेत्रामध्ये काही प्रमाणामध्ये आंबा या पिकाची लागवड केलेली आहे. तर नेमकं आंबा या पिकामध्ये कोणकोणत्या वाणाची लागवड आपण या ठिकाणी केलेली आहे? माझ्याकडे 3-4 प्रकारचे आंबे आहेत. दशेरी पण आहे, हापूस आहे, पुन्हा म्हणजे 3-4 प्रकारचे आहे. याच्याशिवाय आपला समोर अजून कोणती पीक लागवड करण्याची समोर आपली ही इच्छा आहे? भाजीपाला अशी एक योजना आहे की 45 दिवसामध्ये तुम्हाला फळ द्यायला सुरुवात होते. तुमचा परार होऊन नाही होत तर फळ द्यायला भाजीपाला सुरू होते. आणि त्याच्यामध्ये 45 दिवस जायला 1.5 महिना काहीच लागत नाही. 1.5 महिन्यात समजा सुरुवात होत असेल तर त्याच्यापेक्षा धानापेक्षा हे भाजीपाला परवडते आणि म्हणून भाजीपाला घेणे अनिवार्य आहे. तर मदनकरजी, आपण आता बरंच चर्चा केली. यामध्ये आपण अगोदर जे आहे बरेच शेतकरी जे आहे हे कारला पीक लागवड करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत नव्हते, पारंपरिक पद्धतीने कारला लागवड करत होते. परंतु आपण आता इथे पाहत आहोत की आपण सुद्धा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कारले लागवड या ठिकाणी केलेली आहे. तर नेमका या पारंपरिक पद्धत आणि जी तुम्ही लागवड केलेली पद्धत जी आहे यामध्ये नेमका काय फरक आहे आणि याच्यामध्ये आर्थिक उत्पन्न वाढण्यामध्ये तुम्हाला काय याच्यामधून उत्पन्न आर्थिक मिळण्यासाठी आपण काय सांगू शकतो शेतकरी बांधवांना? बरोबर. तर शेतकरी बंधूंनो, बरोबर आहे सरांचं म्हणणं. जी पारंपरिक पद्धती होती 5 फुटावर बेड करणे आणि सरीवरंब्याला पाणी देणे, तर त्याला नवीन तंत्रज्ञानाचा जोड देऊन ही आधुनिक शेती सुरुवात आपण यासाठी केली की जवळपास 4.5 फुटावर बेड असतात आणि 4.5 फुटावर बेड
आणि वर 5 फूट 6 फूट उंच असते. तर हे उंचावर नेणे आम्हाला हे डबल उत्पन्नाचा भाग आहे. त्याच्यामुळे आपण हे बासवर उभी केली आहे वर. ती पारंपरिक शेती आणि याच्यामध्ये दुप्पटीनं फरक आहे. अर्थकारण पण तुमचा खर्चामध्ये याच्यामध्ये पूर्ण बचत आहे आणि उत्पन्नामध्ये डबल वाढ आहे. आणि म्हणून उत्पन्न खर्च वजा जाता उत्पन्न हा चांगल्या प्रकारे इथे मिळू शकते. शेतीमध्ये सगळ्यात मोठी अडचण ही मजुराची आहे. तर त्या मजुराच्या अडचणीवर मात करण्यासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना आपल्या शेतीमध्ये करत असतो? बरोबर सर. पूर्वी आम्ही वरंब्यावर लागवड करायचा ना पाणी पाटाना द्यायचे. तर त्याच्यासाठी मजूर लागायचा आणि एक बांधी फिलवायसाठी 25 डिसमिलला दिवसभर फिलवायचा. तर त्याला आधुनिकतेची जोड आली, मल्चिंग आली. कारण कचरा नाहीसा झाला. मल्चिंग झाल्यानंतर ड्रीप आली, थेंब थेंब पाणी आला. या ड्रीपमुळे पाणी जेवढा लागते तेवढा आपल्याला झाडाला देता येते, जेव्हा पाहिजे तेव्हा. तर ते पण बचत झाली. आणि एका वेळी पाणी कमी असेल विहिरीला तरीसुद्धा ह्या ड्रीपमुळे आपल्याला 2चाही पाणी असेल तरी 2 एकर पिकवण्याची हमी आहे. आपल्या या अनुभवातून पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना आपण नेमकं काय आवाहन कराल या प्रसंगी? तर शेतकरी बंधूंना अशी माझी विनंती राहील की आपण भाजीपाला पिकाकडे वळावा. धानाऐवजी भाजीपाल्याची शेती केव्हाही परवडेबल आहे. 1.5 महिन्यामध्ये तुमचं उत्पन्न सुरू होते, 1 महिन्यामध्ये पण सुरू होते. आणि महा-DPTवर योजना आहेत शासनाच्या, त्या भरपूर योजना आहेत. आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्या योजनेचा लाभ घेऊन आपण चांगली शेती करण्यासाठी उत्स्फूर्त असला पाहिजे. योजना भरपूर आहेत आणि त्या आपल्यासाठी आहेत. म्हणून शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपण भाजीपाल्याची शेती काही ना काही सुरू करावी. तर आत्ताच आपण प्रगतिशील शेतकरी श्री अमृतजी मदनकर यांचे मनोगत ऐकले. त्यांनी विविध प्रकारच्या भाजीपाला पिकाची लागवड करून आर्थिक उन्नती साधली. अशाच प्रकारे शेतकरी बंधूंनी सुद्धा भाजीपाला पिकाची लागवड आपल्या शेतीमध्ये करावी, जेणेकरून त्यांचेसुद्धा उत्पन्न त्या ठिकाणी वाढेल. आणि धान पीक या ठिकाणी जरी आपण लावत असेल तर धान पिकाला पर्यायी पीक म्हणून आपण भाजीपाला पिकाची जर का आपल्या शेतीमध्ये लागवड केली तर आपलं आर्थिक उत्पन्न त्या ठिकाणी वाढण्यास मदत होईल. आमची माती आमची माणसं. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि कृषी विज्ञान केंद्र साकोली भंडारा यांच्यामार्फत भंडारा जिल्ह्यामध्ये आपण दर महिन्याला शेतकरी शास्त्रज्ञ मंच याची सभा आयोजित करत असतो. आणि या सभेच्या माध्यमातून जे काही नवीन तंत्रज्ञान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेलं आहे किंवा तयार केलेलं आहे त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक काम या सभेमार्फत आपण त्या ठिकाणी करत असतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वाणांची माहिती, त्यासोबतच एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन करताना आपण कोणकोणत्या प्रकारच्या बाबी लक्षात घेणं आवश्यक आहे याची सुद्धा माहिती आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. त्यामध्ये कामगंध सापळ्यांचा उपयोग आहे, त्यासोबतच ट्रॅकोकार्डचा उपयोग आहे किंवा जैविक बुरशीनाशकाचा वापर आहे, त्या ठिकाणी ट्रॅकोडर्माचा वापर आहे किंवा बीज प्रक्रिया कशी करायची, त्यासोबत लागवड अंतर काय ठेवायचं, कोणकोणत्या प्रकारच्या पद्धतीचा वापर आपण आपल्या शेतीमध्ये करायचा या संदर्भात सुद्धा विस्तृत अशी माहिती या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यामधील विविध तालुक्यामध्ये दर महिन्याला आपण त्या ठिकाणी घेत असतो. यामध्ये आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती त्या ठिकाणी होत राहते. आता आपण पाहिलं तर भात हे एक प्रमुख पीक या भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. तर या भात पिकावर ज्या किडी येतात तर या कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी सुद्धा जी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती आहे याचा प्रसार सुद्धा कृषी विज्ञान केंद्र साकोलीमार्फत त्या ठिकाणी आपण वेळोवेळी करत असतो. त्यासोबतच आता सध्या आपण जर बघितलं तर भाजीपाला पीक असो किंवा फळ पीक असो यावर सुद्धा कीड आणि रोगचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो. तर वेळीच आपण शेतकऱ्यांना या कीड आणि रोग पासून संरक्षण आपल्या पिकाचं कसं करायचं या संदर्भात सुद्धा
वेळोवेळी माहिती देत असतो। त्यासोबतच आपण जर बघितलं तर खरीप हंगामापूर्वी माती परीक्षणासंदर्भात शेतकऱ्यांना आपण माहिती देत असतो। कशा प्रकारे मातीचा नमुना घ्यायचा, त्या मृदा परीक्षण केल्यानंतर जी मृदा आरोग्य पत्रिका मिळते त्यानुसार खत व्यवस्थापन कसं करायचं, त्यासोबतच पीक लागवड केल्यानंतर तण व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं, कीड रोग व्यवस्थापन कसं करायचं, त्यानंतर काढणी पश्चात तंत्रज्ञान त्या संदर्भात सुद्धा विविध प्रकारची माहिती शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी देत असतो। त्यासोबतच आपण जर पाहिलं तर भंडारा जिल्ह्यामध्ये रेशीमचा एरिया सुद्धा त्या ठिकाणी वाढत आहे। तर भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान पिकासोबतच काही प्रमाणावर का होईना आपण साधारणतः एका एकरावर रेशीम शेती या संदर्भात माहिती देऊन त्यांना रेशीम शेती करण्यासंदर्भात सुद्धा प्रोत्साहित त्या ठिकाणी करतो। यामध्ये आपण जर बघितलं तर तुतीची लागवड सुद्धा भंडारा जिल्ह्यामध्ये वाढ होत आहे आणि तुती लागवड केल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी आर्थिक नफा सुद्धा धान पिकापेक्षा चांगला मिळत आहे। तर या संदर्भात सुद्धा आपण त्या ठिकाणी विस्ताराची कार्य सुद्धा आपल्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत करतो। त्यासोबतच जे विद्यापीठांनी प्रसारित केलेले जे नवीन वाण आहेत तर हे वाण त्यांना कशा प्रकारे उपलब्ध होईल तर या संदर्भात सुद्धा आपल्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आपण त्यांना माहिती देण्याचं काम करत असतो। तर या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या धान पिकासोबतच आपल्या ज्या भाजीपाला पीक आहे किंवा फळ पीक आहे किंवा नवीन ज्या पिकांची लागवड आपल्या शेतामध्ये जर केली तर कमी खर्चामध्ये आर्थिक उत्पन्न या ठिकाणी आपलं वाढू शकते असं मी शेतकऱ्यांना आवाहन करतो। आणि आपण सुद्धा शेतीमध्ये एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करा, त्यामध्ये नुसतं शेती न करता त्यासोबतच पूरक व्यवसाय जसं आपण दुग्ध व्यवसाय आहे, रेशीम शेती आहे किंवा मधुमक्षिका पालन आहे, अशा प्रकारच्या शेतीचा जर का आपण यामध्ये वापर केला तर आर्थिक उन्नती साधण्यामध्ये आपण त्या ठिकाणी सक्सेसफुल होऊ असे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि शेतकऱ्यांनी विविध तंत्रज्ञानाचा वापर करावा असे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो।